मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कोकणी लाईफ अँड मुंबई लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. आज आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण जात आहोत कलावंती दुर्गाला ट्रॅकिंगसाठी. हे कलावंती दुर्ग हे रायगड जिल्ह्यामध्ये असून पनवेलच्या जवळपासच आहे. मित्रांनो, आम्ही आता इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तुम्हाला जर कलावंती दुर्गाला यायचं असेल तर त्यासाठी दोन पर्याय आहेत. एक आहे डायरेक्ट पनवेल डेपोमधून तुम्हाला बस घेऊन जाईल किंवा डायरेक्ट रिक्षा करावी लागेल. त्यासाठी कॉस्ट आहे 350 रुपये. ते तुम्हाला डायरेक्ट पायथ्याशी आणून सोडेल. तो घराचा वास्तुपुरुष असतो, तसे हे गिरीपुरुष असतो. गिरीपुरुष पाणी देऊ थोडं चालू ते लिंबू पाणी पी. तिच्या बायकोला ब्लड डोनेट केलंय ना. अरे यार, तू यायला नाही पाहिजे होतं. मग व्हिडिओ काढतो ना, त्यापैकी तू कसा काढतो त्याच्यावर डिपेंड आहे. फायनली आलो. तशी आलोय पुढे. हाय, नमस्कार. आता तुम्ही बघताय असं आम्ही कलावंती प्रबळगडाकडे जो रस्ता जाणार आहे या दिशेला आलेलो आहे. आता सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता सूर्य डोक्यावरती येण्याला फक्त अर्धा तास बाकी आहे. 12 वाजतील. तसं बघायला गेलं तर हा जो प्रवास तो सकाळी थंडीमध्ये केला जातो, पण काही कारणामुळे आम्हाला थोडा उशीर झाला. आता दुपारी आम्हाला थोडासा त्रास होणार आहे, पण आम्ही तो एन्जॉय करतो. तर आपण या दिशेने निघूया आणि आपण सरळ पाहतो. इथे काही घरं आहेत. ही जी घरं आहेत ही गडावरची घरं आहेत. लोक इथे राहतात. लोकची चांगली आहे. आणि तुझी का बायकोकडून वाढ काय माहिती? प्रवेश करून बोल किती जाणार होतं. मला शिवाय दिला असता. आम्ही किमान 2.5-3 तास चाललो तर वरती आलो आहे. तरी आता एवढा एक उभा म्हणजे असं बघायला गेलं तर 80 अंशाच्या कोणामध्ये चढण्यावर का कडा आहे. पुढे आम्ही तुम्हाला दाखवूच की किती सरळ कडा आहे. हे पाहून एक ना असं एक वाटतं की या आधुनिक काळामध्ये आपण एवढे विसावलोय संसाधनावरती, पण त्या काळामध्ये ज्यावेळी कुठलंही साधन नव्हतं त्यावेळी लोक इथे कसं जगत असतील, कसं आपलं जीवन व्यतीत करत असतील, हा अनुभव करणं खूपच असं वेगळं वाटतं.
हे माझ्याकडे तरी बघा. हे थांबणार तू नाही पिणार आहे ना जा मग बरं घे आता हे काम कर कॅमेरा झूम नको त्याला झूम कर ठीक आहे. इकडे बघ मुझे सपोर्ट देना पड़ेगा. मूड एडिट व्हायला थँक्यू आवाज आहे ना. नम पार्वती पते पार्वती पते छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. चप्पल काढून टाक वाटले तर. हा चप्पल काढून टाक. काय आले ओली आले मंडळ इकडे पण फिरव या वेळेस तू दुसरं काय ओला बाय बाय चप्पल ओलायला झाले ना वल्ल 2 वर्ष 2 मुली झाली का. टिकटिंग करूया आता. बस हो गया स्टंट. स्टंट नहीं सर, दिस इज प्रैक्टिस. ये प्रैक्टिस है. ये प्रैक्टिस है. हाँ काम है, ये प्रैक्टिस है. चलो काकड़ी खाओगे? ठीक है. तुमने खाना है? नहीं मैं ये काकड़ी लिया. मैं तो बहुत देर वेट कर रहा हूँ. तो रेस्ट लेके चलेंगे कि कैसा है? पहले से कभी नीचे की आवाज आ रही थी. उससे ले लो यार. हाँ ये क्या होता है उधर बात कर रहे हैं, बहुत दूर है वो लोग. वहाँ बात कर रहे हैं और यहाँ तक आवाज ऐसा लग रहा है सही नहीं. तर अशा प्रकारे आम्ही उतरतोय आता खाली कशा प्रकारे उतरून दाखव. आणि तसं तुम्ही बघताय की आपण आता अवघड टप्पा उतरला सोप्या टप्प्यामध्ये आपण आहोत.
मेन टास्क कंप्लीट झालाय. मेन टास्क कंप्लीट झालेला आहे चढण्याचा. आता आणि उतरण्याचं खाली चालू आहे. उतरताना कोणी कोणाच्या हातावर अंगावर हात बीत ठेवू नये. आणि उतरताना एकमेकांमध्ये अंतर ठेवा, कारण मागचा घसाला की पुढचा खाली. हां